आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। नंदिनीला नेत्रशक्ती देऊन गंगाकडे पोहोचवायला सांगितलं। तिला गंगाकडे पोहोचवून काय करणार आहात? गंगा आणि नंदिनी सख्या बहिणी आहेत। त्यांच्या शरीरात धावणाऱ्या रक्ताने काहीही करू शकतो, एकमेकांना समजून घेऊ शकतात त्या। म्हणूनच ही शक्ती तिच्या हातून पाठवली आहे। नंदिनी शक्ती पोहोचून येऊ दे, तुला आपोआप सगळं कळेल। नंदिनी त्या वारुळाच्या मागेच आहे असं वाटतंय। तिला बघूनच ते खूप ओरडत असावं। नंदिनी वारुळाच्या आतच गेली असेल, आपण आत जाऊन बघायला हवं। वारुळात नंदिनी नाहीये, पण वारुळातून नंदिनी बाहेर येऊन खूप दिवस झाले तरीही नंदिनीच्या रागामुळे निर्माण झालेली उष्णता काही कमी झाली नाहीये। नंदिनीपासून जरा सावधच राहावं लागेल। गंगा नंदिनीची बहीण आहे हे कळल्यापासून मला शांतच बसवत नाहीये। लगेच गंगाचा वापर करून नंदिनीला कसं संपवायचं असं झालंय मला। पण हा नाग नंदिनी जे काही करायचं ते सकाळी सांगतो असं म्हणाला। तोपर्यंत शांत कसं बसायचं कळत नाहीये मला। काय करू मी आता? त्या नंदिनीला संपवल्याशिवाय मला झोपच लागणार नाही। इथे कोणीतरी असल्यासारखा भास झाला। कोण असेल बरं?
मॅडम असं कोणी धक्का देतं का? नको त्या ठिकाणी लागलं तर बायको सोडून जाईल ना माझी. अरे काय तू पण जरा हात लावला तर खाली पडतोस हा? आणि माझ्या हाताने खाली पडलास मग घरातल्यांच्या हाताला लागलास तर गेलास समज. माझ्याबद्दल काय चुकीचं पसरवायचं नाही हं? एकदा काम हातात घेतलं की शिकार करायला आलेलं बिबट्यासारखं बोलतो. आपण शिकार करून जातो. तुम्हाला एवढा रात्री अशा कशाला फिरताय तुम्ही? काय काम आहे? जाऊन झोपा ना तुमचं. अरे मूर्तीची खोली कुठे दाखवायलाच मी अशी फिरते. तुम्ही सांगितलं नाही तरी मी शोधून काढेन. पण तुम्ही आता आलाच आहात तर कुठे आहे खोली सांगा मला. चल पटकन. ती तिकडे तीच मूर्तीची खोली आहे. तिकडे ना तिकडे मूर्तीची खोली आहे ना. आता बाकी सगळं माझ्यावर सोडा. तुम्ही जाऊन आरामात झोपा. पैसे घ्या. वा 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 परमेश्वरा काही करून पैसे माझ्या हातात येऊ दे देवा. परमेश्वरा झोपल्यास काय बाळा? झोप तू मस्त. खूप सोपं झालं. तू चोरी केलेला पैसा आता मी चोरणार आहे. माझ्या या औषधासमोर भले भले गळून पडतात. तू तर अजून बच्चा आहेस रे. आता बेशुद्ध झालायस ना. सरळ सकाळी उठशील तू मॉर्निंगला. त्याआधी हे सगळे पैसे घेऊन मी कसा पळून जातो ते बघत. इथे नाहीये. नाही हे इकडे पण नाही. थोडं टाईट आहे. नाही रे इकडे पण नाही. अरे सगळे रिकामच आहे. हे कुठे गेले? कुठे ठेवले असतील काय रे? कुठे ठेवू शकतो? हा इमानदार असता तर पैसे कपाटात किंवा लॉकरमध्ये ठेवले असते. हा तर आपल्यासारखाच नालायक आहे ना. हा कसा अशा ठिकाणी ठेवे? सापाची चाल सात जाणतो तसं त्याची बुद्धी मला माहिती आहे. आता शोधत बस. डोक्याखाली काय पायाखाली ठेवले तरी मी खेचून काढेन ना. बाय बाय गुड बाय. काय झालं नागनंदिनी? असं काय बघतोय? या नंदिनीच्या खूण आहे. नंदिनी आत महालातच आहे. ना 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 ना
आई गो देवा परमेश्वरा, हे काय झालंय? काही करून पैसे मिळवायचे. अरे हा सकाळी उरडायला लागलाय. नाग नाग ओरडतोय. माझी पण नागाची मैत्री होती. मला नको काय करू नका. माझी नागाची मैत्री होती. आपल्याला काय करायचंय? पाठी नको. तेव्हा तिकडे जातोय, तिकडे पाठलाग करतोय. माझ्या पैशांचं काय होणार काय माहिती. आणि इकडे रस्ता बंद आहे. अरे काय झालं? बडा नाग. लवकर चला, आतूनच आवाज आला होता. कुणीतरी नाग नाग म्हणून ओरडत होतं, पण इथे कुणीच दिसत नाहीये. काय झालं? नंदिनी आताच महालात येऊन गेलीये. ती कशासाठी आली होती, काय करून गेली माहित नाही. ती अजून कशाला आली असेल? गंगा आपली मदत करते हे तिला बघवत नाहीये. हिलाच काहीतरी करायला आली असेल. तिला काय करायचंय ते करू द्या. आपण लवकरच तिचा बंदोबस्त करूया. नंदिनीला संपवण्यासाठी आपण काय करणार आहोत? मी पण त्याचाच विचार करतो आहे. सकाळ होऊ दे मग सांगतो मी. नंदिनीला संपवण्याचा मार्ग सकाळीच कळेल आपल्याला. उद्यापासून तिचा त्रास कुणालाच नाही होणार. तू आता जाऊन झोप. या माणसाचं पण गैरसमज झालाय. उगाच रडतोय. अरे रडू नकोस, थांब जरा. तू मला धोका दिलास देवी. तू याच्या सोबत होतीस हे जर का दुसरं कोणी पाहिलं असतं तर माझीच इज्जत गेली असती ना ग देवी. अरे रे 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 रे, अरे का तू समजतोस असं काही नाही रे. अरे माझ्यावर विश्वास ठेव. अरे त्या नागाला बघून आम्ही बेशुद्ध पडलो एवढंच. तू उगाच भलते सलते विचार करू नकोस. मूर्तीने चोरलेले पैसे परत मिळवायलाच मी या माणसाला बोलवलं. असं काय? मग काय. अरे तुझ्यामुळेच तो माझ्यावर संशय घेतोय. कुठे आहेत माझे पैसे? चल पैसे दे आणि तू जा बघू इथून. चल जा. घेऊन चालवतो. इथे कुठेतरी पडली असेल. कुठे गेली कुठे गेली कुठे गेली? अरे 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 बॅग तर नाहीये. बॅग सापडत नाहीये. अरे बॅग नाही दिसत आहे. बॅग नाही दिसत आहे. मॅडम कदाचित तुमच्या नवऱ्यानेच घेतली असेल. अरे ती पैशांची बॅग तू उचललीस का? ती बॅग कुठे आहे? इथे बॅग होती त्यात पैसे होते का? अरे कुठे आहे सांग लवकर दे ना. ती बॅग मी नाही घेतली. मग कोणी घेतली ती? मूर्ती घेऊन गेला. तो इथे आला आणि त्याने मला उठवलं आणि मग तुम्हा दोघांना उठवायला सांगितलं. अरे देवा रे देवा.
पैसे त्याच्याकडून घ्यायचं ठरवलं पण परत त्याच्याच कडे गेले ते पैसे. देवा माझे पैसे रे. हे पैसे गेले तरी चालतील. त्यानेच उठवायला सांगितलं म्हणून तुझ्या नवऱ्याने आपल्याला उठवलं बघ. हेच मला सहन होत नाही मॅडम. सहन होत नाहीये. नंदिनीला संपवण्याचा मार्ग सकाळी सांगणार होतात ना, सांगा आता. नंदिनी एक शक्ती नाग आहे. तिला संपवण्यासाठी एक शस्त्र तयार करावं लागेल आपल्याला. तुम्हाला काय हवंय ते सांगा, आपण तयार करू. तू विचार करतेस तेवढ्या सामान्य शस्त्राने तिला संपवू शकणार नाही. प्राचीन मंदिराच्या कळसाने शस्त्र बनवून वापरलं तरच आपण तिला संपवू शकतो. शक्तिशाली शक्ती नागाला सामान्य मंदिराच्या कळस शस्त्राने कसं मारू शकतो? मंदिराचा कळस कधी सामान्य नसतो. या कळसामध्ये असणाऱ्या धान्यामध्ये विजेला खेचून घेण्याची शक्ती असते. खूप वर्ष जुना असलेल्या कळसामध्ये विजेची शक्ती साठवून ठेवलेली असते. त्याने आपण नंदिनीला मारू शकतो. अशा कळसाची आपण किंमत अजिबात मोजू शकत नाही. माणसांना त्याबद्दल काही माहित नसतं. काय बोलताय? त्यामुळे आपण असा कळस शोधून आपलं काम सुरू करू. उशीर केलेल्या प्रत्येक क्षणाला नंदिनीला संपवण्याची आपली अडचण वाढत जाईल. माया मंत्र करायचे हे लोक, पण आता हे मंदिराचा कळस काढून आणायचा प्लॅन करतायत. हे सगळे मांत्रिक एकत्र मिळून मोठी चोरी करायचा प्लॅन करतायत. पण तसा मंदिराचा कळस सापडेल कुठे? इथून 30 किलोमीटर दूर एक शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिरावरच कळस आहे. आपल्याला योग्य वेळ बघून सगळ्यांच्या नकळत तो कळस काढून आणावा लागेल. आणा आणा. मी तुमच्याकडून तो कळस चोरून जास्त पैशात विकून टाकेन. अरे बापरे. मंदिराचा कळस चोरणं चुकीचं नाही वाटत का? शिवसंपत्ती चोरली तर कुळाचा नाश होईल. आपण शिवसंपत्ती चोरली तर शिवजी आपल्यावर क्रोधित होतील. वनदेवी मंदिरातून कालचक्र घेतल्यामुळे एवढा त्रास सहन करायला लागतो. परत तशीच चूक करायची का? मी एक शिवतपस्विनी आहे आणि त्या शिवजींच्या वस्तूवर माझाही अधिकार आहे. पूजाविधी केल्यानंतर आपण तो कळस काढून घेऊ शकतो. त्यामुळे कसलाच त्रास नाही होणार कुणाला. कसल्या पूजाविधी? शिव मंदिरात 108 पंचकाव्य दिवे पेटवून पंचाक्षराचा जप करत 18 फेऱ्या तुला माराव्या लागतील. हाच एक मार्ग आहे. हे तू केलंस तर कळस काढल्याचा कसलाच त्रास नाही होणार. निर्मिती, संवर्धन आणि नाश करणं या 3 कामांपैकी आपल्याला त्रास देत असलेल्या त्या नागाला संपवण्यासाठी शिवमंदिराचा कळस काढणार आहोत. बघायला गेलो तर त्या शिवाचंच काम आपण करणार आहोत. यात तुला वाटतंय तसं चुकीचं काहीच नाहीये. कसलाही विचार न करता मी सांगते ते तू कर. मग मंदिरावरचा कळस काढू शकतो. मंदिरावरचा कळस आपण काढून आणला तर त्याने नंदिनीला संपवू शकतो. एवढे दिवस त्रास देत असलेल्या नंदिनीला आपण मोक्ष देऊ. एक नागनंदिनी शिवमंदिराच्या कळसाचा वापर करून संपवण्याचा प्रयत्न करतोय. मी असेपर्यंत नंदिनीला काही नाही करू शकणार.
करोडोंचा कळस चोरण्याचा या मांत्रिकांनी प्लॅन केलाय. आपल्याला तो कळस मिळवावाच लागेल. मनोहरला हे काम द्यावं लागेल. हॅलो, मी देवी बोलते. बोला मॅडम, काय झालं आता? पैसे मिळवण्यात आपण अयशस्वी ठरलो. तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला आणखीन एक काम देते. तुम्ही द्या मॅडम, हे काम पूर्ण करून दाखवतो तुमचं. माधवी आणि आणखी एक जण मिळून मंदिराचा कळस चोरणार आहेत. त्यांना तंत्रमंत्र सगळं माहितीये. ते काहीही करून कळस चोरणारच. त्यांनी कळस चोरल्यानंतर त्यांच्याकडून कळस तू चोरला की आपलं काम झालं. एवढंच ना? कळस तुमच्या हाती आणून दिला की माझं काम झालं. मग ठीक आहे. त्यांनी एकदा का कळस चोरला की मी तुला फोन करून सांगेन. तू तयार राहा. आता तुम्ही काम दिलंय की नाही? तुमचा पुढचा फोन येईपर्यंत मी फोन उशाला घेऊनच झोपलेला असेल. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका मॅडम. ठीक आहे. कळस जर माझ्या हाती आला तर मी करोडपती होईन. परमेश्वरा, काहीही करून तो कळस माझ्याच हाती लागू दे रे.